नमस्कार. मी प्राध्यापक बी के शिंदे सर, माध्यमिक आश्रम प्रशाला व ज्युनियर कॉलेज बालाजीनगर, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर. आज आपण इयत्ता 12वी राज्यशास्त्र प्रकरण क्रमांक 2 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या, त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे जागतिकीकरण, ग्लोबलायझेशन. जागतिकीकरणामध्ये अध्ययन घटक आहेत. जागतिकीकरण म्हणजे काय, जागतिकीकरणाचे घटक, जागतिकीकरणाचे परिणाम. एकोणीसशे 91 नंतर जगात जे बदल होत गेले त्याचा अभ्यास आपण मागील प्रकरणात केलेला आहे. तसेच 1989मध्ये पूर्व युरोपमधील बदल, 1990ची कुवेतची समस्या आणि 1991चे सोव्हिएट रशियाचे विघटन हे देखील अभ्यासले आहे. कुवेतच्या समस्येदरम्यान नवीन जागतिक व्यवस्था हा शब्दप्रयोग पुढे आला होता. पुढे सोव्हिएट रशियाच्या विघटनानंतर सोव्हिएट रशियानंतरचे युग आणि शीतयुद्धोत्तर कालखंड हे दोन शब्दप्रयोग. जागतिकीकरण म्हणजे काय? जागतिकीकरण म्हणजे देशाच्या भौगोलिक सीमाक्षेत्राबाहेर होणारा आर्थिक प्रक्रियांचा विकास आणि विस्तार म्हणजे जागतिकीकरण होय. या प्रक्रियेच्या अंतर्गत जगातील विविध देशांमधली संलग्नता आणि परस्परावलंबन यात वाढ होते. जागतिकीकरणामध्ये जग जवळ आलेलं आहे. जागतिकीकरणाचा अर्थ आहे जगामध्ये मुक्त व्यापार सुरू करणे, मुक्त व्यापार संचार म्हणजेच जागतिकीकरण होय. जगाचा 1991 नंतरचा जो प्रवास आहे तो वेगळ्या पद्धतीचा आहे. जागतिक विकासाच्या दृष्टिकोनातून जागतिकीकरणामध्ये व्यापार वृद्धी ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. जागतिकीकरणामध्ये तंत्रज्ञानात होणाऱ्या विकासामुळे खूप मोठे बदल झालेले आपल्याला दिसून येतात. उदाहरणार्थ, परदेशातील महाविद्यालयात किंवा विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी आता ऑनलाईन प्रवेश घेता येतो. तसेच आपल्याला मित्रमैत्रिणीशी आणि कुटुंबियांशी जगाच्या कोणत्याही भागातून व्हॉट्सअप किंवा मोबाईलद्वारे संवाद साधता येते. हा जागतिकीकरणाचा अत्यंत महत्त्वाचा बदल आहे. आर्थिक व्यवहार आणि व्यापाराच्या संदर्भात देखील बदल झालेले दिसून येतात. भारतातून फुले आणि फळे युरोप, अमेरिका या देशाला निर्यात होतात, तर भारतीय बाजारपेठेत युरोप, अमेरिका किंवा चीनसारख्या देशातून वस्तू भारतीय बाजारपेठात विकल्या जातात. तर जगात एकमेकाशी संबंध प्रस्थापित झालेले आहेत. जग जवळ आलेलं आहे. जगातील अनेक राष्ट्रे एकमेकाशी जोडली गेलेली आहेत. जगात एखाद्या ठिकाणी होणाऱ्या घटनांचा दुसरीकडे लगेच प्रभाव पडताना दिसून येतो. या बदलाकडे पाहण्याचे अनेक दृष्टिकोन आहेत. एक मत असे आहे की जरी आपण जागतिक पातळीवर एकमेकाशी जोडले गेलो असलो तरी राष्ट्रव्यवस्थेचे महत्त्व कमी झालेले नाही. किंबहुना राष्ट्रवादाला आज देखील महत्त्व आहे. काही तज्ज्ञांच्या मते तंत्रज्ञान आणि अर्थशास्त्रज्ञाने राष्ट्रांना एकमेकाच्या जवळ आणले आहे. त्यांच्या मते राष्ट्राचे सार्वभौमत्व तसेच अधिकार क्षेत्राच्या संकल्पनांना आज आव्हान दिले जात आहे. नागरिक समाज आणि बिगर राजकीय अभिकर्ते महत्त्वाचे झाले आहेत. आज सामाजिक चळवळी ज्या मानवी समस्यावर भर देतात त्या राष्ट्रांच्या सीमा छेदून आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य करतात. आता आपण वेगवेगळ्या क्षेत्रात होणाऱ्या या बदलांचा स्वतंत्रपणे अभ्यास करू. जागतिकीकरणाचा आर्थिक क्षेत्रावर काय परिणाम झालेला आहे, जागतिकीकरणाचा सामाजिक क्षेत्रावर काय परिणाम झालेला आहे, जागतिकीकरणाचा इतर क्षेत्रावर काय परिणाम झालेला आहे, या बाबी आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. त्यात पहिला घटक आहे आर्थिक घटक. भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार. गुंतवणूक हा अर्थव्यवस्थेतील एक महत्त्वाचा घटक आहे. उद्योगधंद्यांना भांडवलाची गरज असते. भांडवली गुंतवणुकीतून उद्योगांची उभारणी करता येते. उद्योगामध्ये भांडवली गुंतवणूक ही केवळ सरकारी पातळीवरच नव्हे तर खाजगी क्षेत्रातून देखील होत असते. टाटा किंवा रिलायन्ससारख्या खाजगी कंपन्या भारतातच नव्हे तर अमेरिका, युरोप, आफ्रिका इत्यादी राष्ट्रात देखील
गुंतवणूक करतात. ONGC सारख्या सरकारी कंपन्या देखील परदेशात गुंतवणूक करतात. तसेच अनेक परदेशी कंपन्या भारतात गुंतवणूक करत आहेत. ही गुंतवणूक पायाभूत सुविधा तसेच ग्राहकोपयोगी अशा दोन्ही क्षेत्रात होताना दिसून येते. परदेशी कंपन्यांनी भारतात विमानतळ, आण्विक प्रकल्प इत्यादीमध्ये गुंतवणूक केली आहे. त्याचबरोबर मॅकडोनल्ड, बर्गर किंग, पिझ्झा हट सारख्या कंपन्या ग्राहकोपयोगी क्षेत्रात गुंतवणूक करत आहेत. 1990च्या दशकापूर्वी अशा तऱ्हेची गुंतवणूक क्वचित होत होती. त्या काळी सरकारी नियमांचे अडथळे होते. ते अडथळे आता दूर झाले आहेत. हा बदल म्हणजे भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार आहे. भांडवली गुंतवणूक भारतातून परदेशात आणि परदेशातून भारतात दोन्ही बाजूने होते. भारत हे एक विकसनशील राष्ट्र आहे. भारताला विकास साधण्यासाठी उद्योग क्षेत्रामध्ये वित्तीय गुंतवणुकीची गरज आहे. भारताच्या देशांतर्गत पातळीवरील गुंतवणुकीला आर्थिक मर्यादा आहेत. म्हणूनच परदेशी गुंतवणूक गरजेची आहे. परंतु अशी गुंतवणूक पायाभूत सेवा सुविधांमध्ये झाली तरच विकासाला मदत होईल. हे क्षेत्र ग्राहकोपयोगी क्षेत्रापेक्षा महत्त्वाचे आहे. कारण खरा विकास साधण्यासाठी रस्ते, रेल्वे, जलमार्ग, हवाई मार्ग या संपर्क साधनांचा विकास होणे गरजेचे आहे. म्हणूनच या क्षेत्रातील गुंतवणूक अधिक महत्त्वाची आहे. जागतिकीकरणामुळे भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार, व्यापार या संकल्पनेत झालेले बदल, ट्रान्सनॅशनल कंपन्यांचा उदय, आर्थिक बदलांचे सर्वसामान्य लोकांवर झालेले परिणाम, विस्ताराने विचार करणार आहोत. भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार 1991च्या आर्थिक सुधारणा होण्याआधी अशा प्रकारची गुंतवणूक क्वचित होत असे. कारण त्यात सरकारी नियमांचे अडथळे होते. ते अडथळे आता दूर झाले आहेत. हा बदल म्हणजे भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार आहे. व्यापार या संकल्पनेत झालेले बदल. जागतिकीकरणामुळे व्यापार या संकल्पनेत घडून आलेले उल्लेखनीय बदल पुढीलप्रमाणे. 1995 साली जागतिक व्यापार संघटना वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन WTOची निर्मिती झाली. आयातीवरील सीमा शुल्क आणि इतर कर रद्द करून जागतिक पातळीवर व्यापार मुक्त करण्यासाठी राष्ट्रांना प्रोत्साहन देण्याचे कार्य ही संघटना करते. आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधी असलेल्या नियमांचे पालन सदस्य राष्ट्रांनी करावे यासाठी ती प्रयत्नशील असते. देशादरम्यानचे व्यापारासंबंधीचे विवाद सोडवते आणि देशादेशातील व्यापारविषयक बोलणी घडवून आणते. जागतिकीकरणाच्या कालखंडात व्यापार या संकल्पनेत सेवा क्षेत्राची भर घातली गेली. बँक, विमा इत्यादी सेवा व्यापारात समाविष्ट करण्यात आल्या. त्याच्या पुढे जाऊन बौद्धिक संपदेचा व्यापारही करण्यात येतो. व्यापार कंटेनर कार्गोद्वारा मोठी जहाजे प्रचंड प्रमाणात मालाची वाहतूक करतात. त्यांच्यासाठी विशेष बंदरे उभारली जातात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराकडे बघण्याच्या दृष्टिकोनातून आमूलाग्र बदल घडून आला आहे. ट्रान्सनॅशनल कंपन्यांचा उदय. तिसरा मुद्दा. 1990च्या दशकापर्यंत आर्थिक क्षेत्रावर सरकारी नियंत्रण होते. जागतिकीकरणाच्या युगात खाजगी उद्योगधंदे वाढले. ज्या खाजगी कंपन्या देशांतर्गत कार्य करीत होत्या त्या आता अन्य देशात व्यापार करतात. त्यांचे रूपांतर बहुराष्ट्रीय आणि ट्रान्सनॅशनल कंपन्यांमध्ये झाले आहे. आर्थिक बदलाचे सर्वसामान्य लोकांवर झालेले परिणाम. देशातील कुशल आणि अकुशल कामगार आज पश्चिम आशिया, अमेरिका, युरोप इत्यादी ठिकाणी काम करीत आहेत. खाजगी क्षेत्राच्या वाढीमुळे सेवा क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत. लहान उद्योगांना बड्या बहुराष्ट्रीय कंपन्यांशी स्पर्धा करावी लागते. जे उद्योग कार्यक्षम पद्धतीने कार्य करतात ते स्पर्धेत टिकून आहेत. आज शहरात मॉल्स जरी उभे राहिले असले तरी देखील छोटे दुकानदार ग्राहकांना आवश्यक सेवा देतात. आज
शेतकरी आपला माल मध्यस्थाशिवाय मोठ्या कंपन्यांना थेट विकू शकतात. बहुराष्ट्रीय कंपन्यांनी नवीन तंत्रज्ञान आणले आहे. तसेच भारतीय मालाला नव्या बाजारपेठा खुल्या केल्या आहेत. भारतातील कृषी उत्पादनाची मोठ्या प्रमाणात निर्यात होत आहे. जागतिकीकरणाचे राजकीय क्षेत्रावर घडून आलेले परिणाम. लोकशाही शासनाचे वाढते महत्त्व. जागतिकीकरणाच्या कालखंडात जग लोकशाही व्यवस्थेच्या दिशेने वाटचाल करीत आहे असे मानले जाते. सहभागी राज्य, नागरिक केंद्रित शासन आणि सुशासन या संकल्पनांना सार्वत्रिक स्वीकृती मिळत आहे. सहभागी शासन व्यवस्थेत समाजातील सर्व घटकांना निर्णय प्रक्रियेत कसे सामील करता येईल हे बघितले जाते. नागरिक केंद्रित शासन आणि सुशासन व्यवस्थेत नागरी समाजाच्या सहभागावर भर दिला जातो. राज्याचे स्थान. जागतिकीकरणाच्या कालखंडात असा समज आहे की आता राज्याचे महत्त्व कमी होत चालले आहे. सार्वभौमत्व हा राज्याचा एक महत्त्वाचा घटक आहे. या घटकावर आज अंतर्गत तसेच बाह्य घटकाकडून आघात होत आहेत. आंतरराष्ट्रीय कायद्यांचा विस्तार, प्रादेशिक आर्थिक संघटना, बाजारपेठेचे जागतिकीकरण, पर्यावरण आणि मानवी प्रश्नासंबंधीची वाढती चिंता ही सर्व बाह्य आव्हाने आहेत. राष्ट्रीय पातळीवरील सहमतीचा अभाव, वाढता वांशिक राष्ट्रवाद, बिगर राजकीय अभिव्यक्तीचा वाढता प्रभाव आणि पर्यावरण, लिंगभेद आणि मानवतावादी समस्यांना प्राप्त होणारे महत्त्व ही काही अंतर्गत आव्हाने आहेत. जागतिकीकरणाचे राजकीय क्षेत्रावर घडून आलेल्या परिणामामध्ये बिगर राजकीय घटकांचे स्थान देखील महत्त्वाचे आहे. नागरी समाजाच्या वाढत्या महत्त्वामुळे बिगर राजकीय घटकांचे महत्त्व वाढत आहे. स्वयंसेवी संघटना आणि बिगर सरकारी संस्थांना महत्त्व प्राप्त झाले आहे. ॲम्नेस्टी इंटरनॅशनल, ग्रीन पीस मुव्हमेंटसारख्या आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संघटनाप्रमाणेच दहशतवादी गट या बिगर राजकीय घटकांचे महत्त्व वाढत चालले आहे. राजकीय क्षेत्रावरील परिणामामध्ये मानवी हक्क हाही मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. जागतिकीकरणाच्या युगात मानवाधिकारांचे संरक्षण एक महत्त्वाचा विषय बनला आहे. तिसऱ्या जगाच्या दृष्टीने नागरी आणि राजकीय हक्कांच्या आधी आर्थिक विकास साधण्याची गरज असते. तसेच वैयक्तिक अधिकारापेक्षा समाज आणि कुटुंब यांचे महत्त्व अधिक आहे. विचार प्रणाली. जागतिकीकरणाच्या युगात बाजारपेठी अर्थव्यवस्था विचार प्रणाली सार्वत्रिकरित्या स्वीकारण्यात आली असली तरी सर्वच राष्ट्र एकाच प्रकारच्या बाजारपेठी अर्थव्यवस्थेचा अवलंब करीत नाहीत. त्या बाजारपेठी अर्थव्यवस्थेचे स्वरूप त्या राज्याच्या विचार प्रणालीवर अवलंबून असते. अमेरिकेत भांडवलशाही विचार प्रणालीबरोबर भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे, म्हणून त्याचे वर्णन हे भांडवलशाही बाजारपेठी व्यवस्था असे केले आहे. पश्चिम युरोपीय राज्यामध्ये कल्याणकारी विचारसरणी आहे, म्हणून त्याचे वर्णन हे कल्याणकारी बाजारपेठी अर्थव्यवस्था असे केले जाते. चीनी राजकीय व्यवस्था ही साम्यवादी विचारप्रणाली मानली जाते, परंतु चीनच्या अर्थव्यवस्थेत बदल झाल्याने चीनचे वर्णन हे साम्यवादी बाजारपेठी अर्थव्यवस्था असे केले जाते. भारतात आपण त्यास आर्थिक उदारीकरण असे म्हणतो. 4 प्रकारच्या प्रणाली या ठिकाणी आपल्याला दिसून आल्या. अमेरिकेमध्ये भांडवलशाही बाजारपेठी व्यवस्था, पश्चिम युरोपमध्ये कल्याणकारी बाजारपेठी व्यवस्था, चीनमध्ये साम्यवादी बाजारपेठी अर्थव्यवस्था आणि भारतामध्ये आर्थिक उदारीकरण अशा 4 विचारप्रणाली विकसित झालेल्या आपल्याला दिसून येतात. तंत्रज्ञानावरील जागतिकीकरणाचा परिणाम. जागतिक संप्रेषणाच्या पद्धतीत आमूलाग्र बदल झाला. उपग्रह संप्रेषण प्रणाली, मोबाईल, टेलिफोन, फॅक्स, इंटरनेट इत्यादींनी जनतेच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक जीवनात क्रांतिकारी बदल घडवून आणले. सन 1990पर्यंत भारतात दूरदर्शन हे एकमेव प्रसारमाध्यम होते. 1990मध्ये CNN भारतात प्रवेश केला. त्यानंतर भारतात असंख्य चॅनल्स सुरू झाली. उपग्रह संप्रेषण प्रणालीमुळे डिश अँटिनाच्या सहाय्याने भारतात सर्वत्र कोणतेही कार्यक्रम बघणे शक्य झाले. आज मोबाईलचा सर्वत्र वापर होताना दिसून येतो. मोबाईल फोन हे सरकारी तसेच खाजगी कंपन्यांमार्फत उपलब्ध आहेत. इंटरनेट तंत्रज्ञानातील सर्वात महत्त्वाची क्रांती होय. यामुळे विचार, संस्कृती आणि माहितीचा जगात प्रसार करणे शक्य झाले आहे.
इंटरनेटच्या सर्च इंजिनच्या माध्यमातून आपल्याला माहिती गोळा करता येते. तसेच ट्विटर, स्काईप, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲपच्या माध्यमातून सोशल नेटवर्किंगची सोय उपलब्ध झाली आहे. माहितीच्या युगातील तंत्रज्ञान आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे असल्याने कोणत्याही देशाच्या सीमांना बांधील नसते. यामुळेच सीमापार गट, संस्था आणि दहशतवादी संघटना यांच्या वाढीस मदत होते. अशा सीमापार गटावर नियंत्रण ठेवणे किंवा त्यांच्या कार्यावर मर्यादा आणणे हे राज्यांना अवघड जाते. सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रावरील परिणाम. जागतिकीकरणाचा सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रावरील परिणाम. जागतिक पातळीवर प्रसारमाध्यमात झालेली क्रांती आणि इंटरनेटच्या सेवेची उपलब्धता यामुळे लोकांना जगात काय घडत आहे हे जाणून घेणे शक्य झाले आहे. याचबरोबर लोकांचे देशांतर्गत आणि देशाबाहेरचे भ्रमण याचा समाज आणि संस्कृतीवर परिणाम झालेला दिसून येतो. आज आपल्याला वैश्विक कॉस्मोपॉलिटन संस्कृतीचा उदय होताना दिसत आहे. त्यामुळे आधुनिकीकरण, पाश्चात्तीकरण, सेक्युलरायझेशन ही मूल्ये पारंपरिक मूल्यापेक्षा महत्त्वाची वाटू लागली आहेत. लोकांच्या वैयक्तिक जीवनावर याचा प्रभाव दिसून येतो. खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये बदल झाल्याचे दिसून येते. सण साजरे करण्याच्या पद्धतीत पाश्चिमात्य प्रभाव दिसून येतो. मदर्स डे, फादर्स डे, फ्रेंडशिप डे सारख्या नवीन संकल्पना पुढे येतात. तसेच वेस्टर्न पद्धतीचे कपडे घालण्याचा कल वाढलेला दिसतो. पारंपरिक कुटुंब पद्धतीत बदल झाला आहे. समाजात वाढत चाललेला व्यक्तिवाद आणि चंगळवाद हा जागतिक संस्कृतीचा परिणाम आहे. जागतिकीकरणाचे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम. सकारात्मक परिणामामध्ये रोजगार आणि व्यवसायाच्या नवीन संधी तरुणांना उपलब्ध होणे, खाजगी क्षेत्रात अधिक रोजगार निर्मिती होत आहे. नकारात्मक परिणामामध्ये राज्याच्या कल्याणकारी योजना थांबण्याची शक्यता, स्थानिक उद्योगधंदे नष्ट होण्याचा धोका, सामान्य शेतकरी बहुराष्ट्रीय कंपन्यांशी स्पर्धा करू शकत नाही. अशा प्रकारे जागतिकीकरण या प्रकरणामध्ये आपण सर्व भागावर होणारे परिणाम